मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित, सिद्धीला विपिसे कोण तया पुसे, नेले राजहंसे पाणी काय, काय ते करावे संदेही निर्गुण, ज्ञानाने सगुण ओस केले, केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, एका जनार्दनी नाही याता याती, एका जनार्दनी नाही याता याती, सुखाची विश्रांती हरी संगे, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे विठ्ठल। आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, आता हृदय आपुले चौफाळुनिया भले, वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवरतानंदे वर्षतीये, श्री संताची माथा चरणावरी, श्री संताची माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगन निहित पाणी मंडनम मंडनानम, तरुण तुलसी माला खंजरम खंजनेत्रम, सदयदवलहासम विठ्ठलम चिंतयामि, महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पादुरङ्गम्,
सेवेकरता घेतलेला अभंग आपल्या संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ प्रकरणातील 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आज आपण सेवेकरता घेतलेला आहे. आपल्या N6 या ठिकाणी असलेला विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अगदी दरवर्षी श्रावणामध्ये होणारा हा महिलांचा अखंड हरिनाम सप्ताह आणि गेल्या बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी अखंडपणे मलाही सेवेची संधी आपण सर्वजण देतात, त्याबद्दल खरंच आपण ऋणी आहे. आज आपल्या कीर्तनाचं वैभव असं आहे की आजच्या कीर्तनाला गुरुवर्य हरिभक्तीपरायण मच्छिंद्र महाराज भोसले आज उपस्थित आहेत. भोसले बाबा उपस्थित आहेत. हरिभक्तीपरायण मुंबईहून वंदे भारत ट्रेनने नुकतंच 7 वाजता त्यांचं संभाजीनगरमध्ये आगमन झालं. उद्यापासून महालपिंपरी या ठिकाणी चिंतन व सत्संग सोहळा आयोजित केलेला आहे 5 दिवसाचा. सकाळी 9:30 ते 11 हरिभक्तीपरायण मेटकरी बाबांचा चांगदेव 65 वर प्रवचन आहे. दुपारी 12:30 2:30 ते 3 4 ते 5:30 पर्यंत दुपारी 4 ते 5:30 पर्यंत हरिभक्तीपरायण गुरुवर्य भोसले बाबांचं या ठिकाणी चिंतन आहे. चिरंजीव पद जे नाथ महाराजांचं आहे 42 गोव्यांचं त्यावर बाबांचं चिंतन आहे. आणि रात्री 7:30 ते 9 मी रोज तिथे जाऊन आत्मषटक म्हणजे मेटकरी महाराज भोसले बाबा आणि मी आमच्या तिघांच्या वतीने त्या ठिकाणी रोज चिंतन शिबिर आहे. कीर्तन नाही, फक्त चिंतन. 1.5 तास सकाळी, 1.5 तास सकाळी एक गोळी, दुपारी एक गोळी, संध्याकाळी एक गोळी, 1.5 तासाची. आणि या 5 दिवसामध्ये जर औषध घेतलं तर तुमचा अनंत जन्माचा रोग निघून जाईल याची गॅरंटी दिली. याच्यापेक्षा कोण गॅरंटी घेऊन मला ताकद नाही. काय भवरोग ऐसे जाय आणि काय शुल्लके भवरोग निघून जाईल. भवरोग घालवण्यासाठी या महात्म्यांची धडपड असते आणि त्यात थोडाफार मला वाटा भेटला तर मी माझं भाग्य समजत असतो. परमपूज्य भोसले बाबांनी महाराष्ट्रभर अशा प्रकारचे गेल्या 12-13 वर्षापासून, कारण एक निरीक्षण आहे महात्म्यांचं की अखंड हरिनाम सप्ताह होता पण लोकांमध्ये परिवर्तन दिसत नाही. कीर्तन कशा करता, प्रवचन कशा करता, अखंड हरिनाम सप्ताह कशा करता, आपल्यामध्ये आंतरिक बदल व्हावा, आतून आपण बदललो पाहिजे याकरता सगळं चालतं. आणि तो बदल कीर्तनातून होत नसेल तर आपण प्रवचन करू, आपण पाठ करू, आपण काहीतरी करू, पण समाजाला थोडीशी उंची प्राप्त करून देऊ असे हे महात्मे. आज खरंच आपलं भाग्य आहे की आज आपल्या या मंदिरामध्ये, आपल्या परिसरामध्ये हे जीवनमुक्त महात्मे आज आलेले आहेत. आणि म्हणून मीही त्यांना, कारण ते उतरून सरळ तिकडे जाणार होते महालपिंपरीला, पण मी विनंती केली की महाराज आपण यावं. या निमित्ताने काय होतं की भेटी होतात, या निमित्ताने आपलं दर्शन आमच्या या सगळ्या N6 मधल्या रहिवाशांना होईल आणि त्यांनी विनंतीला मान दिला. हरिभक्तीपरायण आमचे भगवान महाराज पारे खरं म्हणजे फार प्रेम, अगदी मन मोकळं व्यक्तिमत्व. आणि त्यांना मी दुपारी बोललो की आपल्याला असं असं करायचे, महात्मे येणार आहे. सगळी भोजनाची वगैरे व्यवस्था महाराजांनी केली. खरं म्हणजे मला थोडस यायला वेळ झालो. मी आल्या तुम्ही ओळखलंच नसतं मला. पॅन्ट शर्ट आणि इन करून आलो, पण डायरेक्ट ऑफिसून आलो. काय करावं, झालेलं बदली झाली. आणि पारे महाराजांच्या घरी कपडे बदलून कीर्तनाला आता उभा आहे आपल्या समोर. संपूर्ण आपल्या या सप्ताहाची कमिटी मंडळी, आमचे गुरुजी असतील, आमचे पारे महाराज गायनाचार्य, हरिभक्तीपरायण एक आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषदेचा ज्यांना भेटला, उत्तम कीर्तनकार, उत्तम गायनाचार्य असे आमचे परमस्नेही आदरणीय हरिभक्तीपरायण एकनाथ महाराज चौधरी आहेत, पाटील बुवा आहेत. एकंदरीत सगळीच मंडळी आमचे खरं म्हणजे आज
आमच्या कांगोडी महाराजांना पाहिले की मलाही बरं वाटतं एकदम अप्रतिम अगदी कुठं भेट झाली ती आमची वारीमध्ये हो पंढरपूरला माऊलींच्या सोहळ्यात जाताना अरे अगदी छोटे असताना पासूनच पण अप्रतिम मृदंग वाजन बरं का आवाज ते त्यांच्या माधव बाबा अगदी साधं व्यक्तिमत्व आहे फार मोठं व्यक्तिमत्व पण साधी राणी उच्च विचार अनेक मुलं तयार केले त्यांनी पण अजिबात म्हणतो तुम्ही तरी ऐकलं नाही की एवढे पोरं तयार केले नाही अतिशय एकदम सरळ सरळ साधं राहणं पण असे हिरे पारखून त्यांनी तयार केलेले कांगोडी महाराज आहेत बजरंग महाराज आहेत कुलकर्णी साहेब पाटील महाराज आहेत एकंदरीत सगळे आपलीच मंडळी सगळे कोणाचं नाव राहिलं असतं तर आता ते काय ओघामध्ये येणार नाही कदाचित पण सगळेच आपली मंडळी आहेत प्रेमाने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह मागच्या वेळेस अधिक मास होता त्यावेळेस आम्ही 5-7 दिवस सोहळा केला आपला अधिक मास महात्म्याच्या निमित्ताने वैदांतिक चिंतन फार सुंदर आनंद मिळतोय सगळी महिला मंडळी आमच्या या ठिकाणी अतिशय चांगले म्हणजे अंतरंग साधनात असलेली ही मंडळी आहे आणि म्हणून या ठिकाणी येणं एक आम्हाला आनंद वाटतो की चला या निमित्तानं कुठेतरी चिंतन करावं आणि हे चिंतन ऐकल्याशिवाय आपली प्रगती बी होणार आणि म्हणून वेगवेगळ्या साधू संतांच्या वेगवेगळ्या अभंगाच्या निमित्ताने आपण थोडं अंतर्मुख झालं पाहिजे तसाच अभंग आज आपण कीर्तन रूपे स्वीकारता घेतलेला आहे की नेमकं संसारात आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे याचा आपण विचार करू विठाल पैठण अतिशय जवळ आहे आपल्याला आणि नाथ महाराज शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे 3ऱ्या क्रमांकाचा अभंग आहे हो आणि तुम्हाला सांगतो यज्ञयावत प्राणी मात्र सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जर कशासाठी प्रयत्न करत असेल तर कशा करता आता श्रावण धरला ना तुम्ही श्रावणात एवढे उपवास आहे की काय सोमवार झाले की मंगळवार काय काय ना महिनाभर उपवास आहे कशा करता उपवास आहे कशा करता सप्ताह आहे कशा करता धडपड चाललेली आहे मज लागी दुःख व्हावे आयसे कोणी भाविना जीवे मला दुःख व्हावं असं नाही सगळ्यांचा प्रयत्न कशा करता सुखा करता सगळ्यांचा प्रयत्न 9 वाजलेले 9 वाजले पुढे गेले 10 मिनिटात 1 घंटा आपल्याकडे आणि बऱ्याच वेळेस पाटील आपल्याला 1 तास मिळतो तरी मी सांगत असतो 1 तास उराला आपल्याला 1 तास उरला पण 1 तास जरी उठला तर खटवांग रायासारखं म्हणजे राजासारखं आपण काय करू हो कान आपले तयार करू गाणं तुमचे तुम्हाला खरं सांगतो साधू संतांनी सांगितलेलं माऊलींवरून कान आणि अधिकार जर आपला तयार असेल काना वचनाची भेटी सरीसाची पैकिरटी वस्तू होऊन उठी गवन ऐकजो कानाची आणि वचनाची अशी भेट झाली की आपण ब्रह्म वस्तू होऊन उठी इतकं महत्व आहे पण काय होतं आपल्याला अहंकारच झालेला लहानपणापासून लय शब्द ऐकले लय कीर्तन ऐकले अरे लय कीर्तन ऐकले भूषण जसं मी नेहमी आमचे बाबा सांगत असतात की बाबा एखाद्याने जेल मधून सुटाव आणि मग त्यांनी बाहेर आल्यानंतर म्हणाव का कालच सुटला म्हणाव का ते भूषण आहे का दूषण आहे कालच सुटून आलो हे सांग तसं मी लय कीर्तन ऐकतो हे सांगणं भूषण आहे का दूषण आहे लक्षात घ्या एवढे कीर्तन ऐकतो अजून वेळ बसला असं कसा अरे पटकन ऐकून मुक्त हो कशाला जास्त ऐकत बसलं संसार तर संपावाच पण परमार्थ सुद्धा संपावा हे लोकांना कळत नाही म्हणून थोडस जरा माऊलींच्या वाङ्मयाकडे आलं पाहिजे ज्ञानेश्वरी चांगदेव 65 अमृतानुभव हे उच्च प्रतीचे असे ग्रंथ वाचण्यात आले पाहिजे हे आपण श्रवण केलं पाहिजे हे श्रवणाकरता अगदी काही मंडळी असतात आता आमचे काळे महाराज आहेत शेषराव महाराज काळे तू कधी जण आले का तिकडून एकटे झाले तिथे असले की कारण ऐकण्याची पुढी आहे काय ऐकलं पाहिजे हे कळणारे काही माणसं आहेत ऐकलं पाहिजे नवे ऐकलं पाहिजे आणि ऐकून अर्थरूप झालं पाहिजे नाथ महाराजांचं साधन प्रेमा विन भजन नाका विन मोती अर्था विन पोथी
वाचुनी काय हो कीर्तन जरी ऐकावं तर कीर्तन काय ऐकावं कीर्तन चांग होय अंग हरिरूप कीर्तनात जर अंग आपलं हरिरूप होत नसेल तर संसारात होईल होय संसारात काय हरिरूप होईल का आपला कीर्तनात व्हायला म्हणाचं मग किमान कीर्तनात व्हा कीर्तन का करावं ते नामदेव महाराजांनी सुंदर वर्णन केलं हो नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नाही तर ते ज्ञानाचं साधन आहे आणि या ज्ञानाच्या साधनावर आपण आरूढ व्हावं आणि आरूढ होऊन काय करावं संसारात येऊन काय करावं काय नाही सगळ्यात महत्वाचं एक काम आहे ते काम आपण करावं ते काम करण्यासाठी नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित हो नाथ महाराजांनी या अभंगामध्ये 5 चरणाचा अभंग 6वं ध्रुवपद आहे आणि हातात 1 तास आहे म्हणून आपण अभंगाच्या बाहेर जास्त न बोलता अभंगाला धरून पुढे चालू नाथ महाराज वर्णन करतात संसारात आलात ना आता खरं म्हणजे संसारात यायलाच नव्हतं पाहिजे पण आलो आता काय करणार का आलो बरं आपण संसारात मागचं कर्म यायला नव्हतं पाहिजे पण मागचं कर्म होतं आलो पण एक मात्र लक्षात घ्या की आहो भाग्य आपलं सगळ्यांचं आपण आलो पण मनुष्य जन्मामध्ये आलो काय फार मोठा लाभ झालेला आता हो नाथ महाराजांनीच वर्णन केलं पाहुनिया मनुष्यपणा जो न साधी ब्रह्मज्ञाना तो लांडा गर्द बजाना पुछे विना दुपाई नाथ महाराजांनी वर्णन नरदेह परम पावन पाहुनी न साधी ब्रह्मज्ञान येते वेगवेगळे मनुष्य देहाचे ज्ञाने सचितानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपा अवलोकने दिदला वर्णन केलेलं आहे शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले शरीरे साध्य होय केले शरीरे साधले परब्रह्म या मनुष्य देहाचं महत्व लक्षात फार भाग्यवान आपण की आपल्याला काय भेटला मनुष्य देह म्हणजे महिलांनी असा विचार करू नका की माणसाचा असं नाही मनुष्य म्हणजे स्त्री किंवा पुरुष आपल्याला मिळालेला आहे कारण येण्याची शरीर याच देहाने काय होतं येणं जाणं
किती भाग्य आहे. मग आता एक करा की प्राण्यांसारखा संसार करण्यामध्ये मला सांगा, लेकर बाळ कुत्रे डुकर गाढवं सगळ्यांना बी होतेच की नाही, आणि आपल्याला ते होते. आता त्याच्यात आपल्याला काहीतरी फरक असेल ना. मग तो फरक कोणता आहे, नाथ महाराजांनी वर्णन करून सांगितलं. काय करा, मनुष्य देहात एक काम करा, ओळखीला हरी धन्य तो संसारी. या संसारामध्ये कोण धन्य आहे, तर ज्याने हरीला ओळखलं. बघा इथं काय शब्द आहे, साधू संतांचे एक एक शब्द महत्वाचे आहे. पाहिला असं नाही म्हटलं, पाहिलं नाही म्हटलं, काय ओळखीला. कारण हरीला पाहणं भेटणं, हरीला भेटणं वेगळं. भाव असेल तर देव भेटतो आणि ज्ञान असेल तर देव कळतो. विठाला विठा नामदेव महाराजांकडे भाव होता. भाव पडे आकळे येरवी नाकळे. साधू संतांनी वर्णन केलं. भावेन देवम कलया नरेंद्रम धनेन कांता कपटेन शत्रुः सत्येन मित्रम कृपया च पुत्रम ज्ञानेन मोक्षम वशमानयन्तिः. कशाने काय मिळतं, पहिल्याच सांगितलं, भावेन देवम. हो, देव तुम्हाला जर देवाला बोलायचं, आपण कीर्तनाचं वर्णन नामदेव महाराज दुसरा देवाने झालं नको रे नामदेवावर रुसू. काय झालं बाबा तुला, सख्य भक्ती ना. आणि नामदेव सांगले नाही देवा आज मी रुसलो असतो, जरा फुगा काय फुगवाय आज रुसवाय आज नाही बोलायचं तुला. का झाला आज भाव. आमच्या अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भेटले. म्हणजे दिवसभर युद्ध करून थकलेल्या अर्जुनाचे पाय भगवान श्रीकृष्णाने दाबावे. काय भक्ती असेल महाराज, पण भाव लक्षात घ्या. आणि ज्या वेळेस कुरुक्षेत्रावर भगवद्गीता सांगायचं काम पडलं, त्यावेळेस तोच अर्जुन म्हणतो, देवा आता मी तुझा शिष्य झालो, माझा गुरु होऊन मला उपदेश द्या. सांगायचं तात्पर्य देव आणि भक्त यांची जोडी. गुरु आणि शिष्य दोघांमध्ये काय फरक आहे, देव भक्त भावावर देव आहे आणि गुरु शिष्य ज्ञानावर आहे. गुरुंकडून ज्ञान मिळतं. म्हणून चार प्रकारच्या ज्या कृपा आहेत, ईश्वर कृपा, संत कृपा व गुरु कृपा, शास्त्र कृपा आणि अंतःकरण कृपा किंवा आत्मकृपा. चार कृपा झाल्याशिवाय देवाला ओळखता येत नाही. म्हणून नाथ महाराज वर्णन करतात, ओळखीला हरी धन्य तो संसारी. तुम्हाला धन्य, धन्यता कशाला म्हणाय, धन्योहम धन्योहम धन्यो धन्यः पुनर्धन्यः. पंचीकरण ग्रंथात श्लोक आहे महाराज. धन्यता आली पाहिजे जीवनामध्ये. एखाद्याचा परमार्थ सफल झाला, एक फुलपट्टी काय लावायची आपल्याला, स्केल काय लावायची पाटील एकच. त्याला जर धन्यता वाटत असेल, तो म्हणला धन्य झाला, कृतार्थ झाला. काही एक किंचित कर्तव्य शिल्लक राहिले नाही असं वाटलं, समजायचे हे जीवनमुक्त महाराज. यांनी देवाला ओळखले. आणि देवाला ओळखण्याचं साधन जर कोणतं असेल तर फक्त ज्ञान. कशाने देवाला ओळखायचं, माऊलीने वर्णन केलं. वाचो ज्ञाने विनये के उपाय करिसी जितुके तिये गुंफिसी अधिके मला स्वर देत चालू लक्षात घ्या. हो, वाचो ज्ञाने विनये के. उपाय काय, ज्ञानाशिवाय दुसरा उपायच नाही. ज्ञानेन मोक्षम वशमानयन्तिः. मग ज्ञान म्हणजे कोणतं ज्ञान, तर ज्ञान म्हणजे फक्त आत्मस्वरूपाचं ज्ञान. आत्म मी मला ओळखलं की देवाला ओळखता येतं, किंबहुना देवाला ओळखलं की मला ओळखता येतं. लक्षात, मायेला ओळखलं की देव कळतो, किंवा ब्रह्मस्वरूप जाणलं की माया निघून जाते. दृष्टांत सांगू का, भजन करा विठ्ठल. कोकणातली एक मुलगी विदर्भात दिली होती. मी सांगत असतो दृष्टांत. कोकणात काय खाते, भात. आणि इकडे विदर्भामध्ये खाते गहू. ती पोरगी इकडे आणली तर सासूने विचारला, पोरी ते तांदूळ आणि गहू एकत्र मिक्स झालेले, तर जरा गहू बाजूला काढ बरं. ती पोरगी म्हणते सासूला, मला गहू कळत नाही कशाला म्हणते ते. सासू विचारते, मग एक काम कर म्हणे, तांदूळ बाजूला काढ. तांदूळ कळते ना म्हणे, हो. आता तांदूळ बाजूला काढले उरला काय, आणि गहू बाजूला काढला उरला काय. तसं तुम्हाला ब्रह्म तरी कळावं म्हणजे माया राहत नाही, माया तरी कळावं म्हणजे ब्रह्म कळतं.
दोन्हीपैकी एक तरी कळा. माया तेची ब्रह्म, ब्रह्म तेची माया, अंगानी छाया जया परी. माया सुधरू देत नाही महाराज. माझे वडील नेहमी कीर्तनात सांगायचे की एखाद्या मोठ्या माणसाला भेटायला गेले, गेटवर गेलं सावधान, कुत्र्यापासून सावधान. ते कुत्रा आतच जाऊ देत नाही. मग त्या कुत्र्याला हाड हाड करावं का मालकाला हाका मार. हा, हे कसं कळतं आपल्याला. तसं देवाकडे जाताना ती माया जाऊ देत नाही आम्हाला. मग त्या मायेला हटवायचा प्रयत्न करावा का त्या देवाला हाका मारावं. देवा बाय तुझी ती घेऊ द्याय ना मला बांधलेली. माया फार प्रबळ आहे महाराज. चांगल्या चांगल्याला त्या मायेला अनेक संसार मायेचंच नाव. अविद्या, अज्ञान, भवसिंधू, भवसागर अनेक नाव आहेत ना. हो, मला वाटतं पुन्हा आपण हा भव नदीचे पाणी रे गड्या मोठे बुडीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे बुडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून टाकीते. 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 मुक्ताबाईचा अभंग आहे हा. मुक्ताबाईनं वर्णन केलेलं आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे उडीते. भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलटून पाडीते. म्हणून काय करा, तिच्या नादी नका लागू. फक्त एक करा, ओळखीला हरी. बस त्या हरीला ओळखा. आणि हरीला ओळखण्याचं साधन काय असेल तर तुम्हाला सांगतो, त्याची खरं म्हणजे 11 साधन आहे. त्याला एकादश साधन म्हणतात. म्हणून वारकरी जर असाल तर एकादशी धरा. एकादशी धरा म्हणजे काय, उपवास करा एवढं आपल्याला माहिती आहे. पण त्याचा अर्थ तसा नाही. उपवास तर धरा, पण एकादशी धरा म्हणजे 11 साधनांवर आरूढ व्हा. त्या मार्गाने चला. काय संतांचे काय संतांचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती. हा येणे पंथे याच मार्गाने म्हणून एक करा. संतांनी सांगितलेले 11 मार्ग आहेत. साधू संतांनी ते करा. हरीला ओळखा. हरीला ओळखा म्हणजे जसा हरी आहे तसं त्याला ओळखा. त्याचं जसं स्वरूप आहे तसं त्याला ओळखा. मग काय स्वरूप आहे त्याचं स्वरूप कसं आहे तर सगळ्या साधू संतांनी सांगितलं. 2 प्रकारचे स्वरूप आहे. एक तटस्थ लक्षणाचं स्वरूप आहे आणि एक स्वरूप लक्षण आहे. मग तटस्थ लक्षण आम्ही निवेद म्हणतो. सुंदर ते ध्यान उभे विटे वरी करकटावरी ठेवून या. आणि त्याचं स्वरूप लक्षण जर असेल तर माऊलीनं त्याच्या स्वरूप लक्षणाचं वर्णन केलं. सत्य ज्ञानानंद गगनाचे सत्य ज्ञान आनंद सत्य चित्त आनंद स्वरूप जर काय असेल तर माझा भगवान परमात्मा आहे. ते त्याचं यथार्थ स्वरूप आहे. ते तुम्ही लक्षात घ्या. काय उपाधीला धरून देव ओळखणं आणि उपाधीला सोडून देव ओळखणं. हो, कधीतरी आपण असं आपण म्हणत नाही, पण साधू संत म्हणते ते तरी म्हणावं की नाही आपण. काय उपाधीचा
तुझा उपकार आपल्याला यावा. देव उपाधी धारण करून आपल्यासाठी उभा आहे. काय देव आणि आपण त्याच्या उपाधीला धरून आपली उपाधी वाढवायला. अरे आपलीही उपाधी काढा आणि उपाधी रहित देवाचं दर्शन करा. त्याला नाथ महाराजांनी सांगितले, ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. हो, देवाला ओळखणं. आपल्याला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या जीवनातला प्रसंग माहिती. त्या आंबेजोगाईला ते जायचे पंतांकडे, दासोपंत. आणि दासोपंतांकडे एकदा गेल्यानंतर त्यांना निरोप आला, पैठणहून नाथ महाराज आलेले. दासोपंत दत्तात्रयासोबत सोंगट्या खेळत होते. आणि नुसता निरोप आला नौकरा करवी की नाथ महाराज आलेले, आपल्या भेटीची इच्छा त्यांना आली. ते दत्तात्रय भगवान पटकन उठले, मुक्त झाले. आता यांनी अर्थ काढला दासोपंतांनी की नाही नाथ महाराजांना अधिकार नसेल म्हणून घेऊन निघून गेले, असा अर्थ काढला त्यांनी. नाथांना विचारलं कुणीकडे आला, काय कामे वगैरे वगैरे झालं. नाथ महाराज निघाले. नाथ महाराज म्हणले या पैठणला आल्यानंतर गेले. हो मी पुढच्या महिन्यात येणार आहे. त्या महिन्यामध्ये पुढच्या नाथ महाराजांच्या घरी कोण गेले, दासोपंत. ते दार वाजविणार नाथ महाराज, आपला वाडा त्यांचा पठ्ठा वाडा, आपण दर्शनाला दार वाजविणार तेवढे त्यांच्या पाठीवर असा फटका मार. मागे वळून पाहतात प्रत्यक्ष दत्तात्रय भगवान. वाजून उकडी वाजून, तेव्हा तू इकडे का? अरे मालक पूजा करायले. मालक पूजा करायला कोण? नाथ महाराज पूजा करायला. तू नाथ महाराजांची चाकरी करायला म्हणे. हो. आणि त्या दिवशी कोण निघून गेला? ते म्हणे काय मालकाचं मग काय सोंगट्या खेळू का? त्या दासोपंतांच्या डोळ्यातून अश्रू आले. अरे अरे मी नाथ महाराजाला समजलं की त्यांचा अधिकार नाही आणि नाथ महाराजांच्या दारात पहारेकरी देव आहे का? ओळखीला हरी धन्य तो संसारी. अभिमान नसला पाहिजे, देवाला ओळखलं पाहिजे. हरी नवे नवे जसा आवळा करतळा आवळा तैसा हरी. हरियाला त्यांची सरली झाला सबल व्यापार. त्या संसाराचा व्यापार सफल उद्या एकदाच होईल फक्त. तेव्हा ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. तुम्ही देवाला यथार्थपणे जर ओळखलं ज्ञानाच्या माध्यमातून तर होईल काय? तुम्हाला धन्यता प्राप्त होईल. निश्चित धन्यता नाही तो मोक्ष चालू तुमच्याकडे. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. मोक्ष सहज चालून आला तर मोक्ष तसा येत नाही. मोक्ष आल्याबरोबर त्या सिद्धी सुद्धा येतात.
मोक्षे घरी सिद्धी सहित. मोक्ष त्याला मिळेल. मोक्ष म्हणजे काय? वेदांतिक व्याख्या असे सकल संसार दुःखाची निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती, याला म्हणायचं मोक्ष. विठाला विठाला तुम्हाला मोक्ष मिळेल. देवाला ओळखलं मोक्ष. निष्ठात मोक्ष नाही मिळणार तर त्याच्यासोबत काय येईल? सिद्धी येईल. सिद्धी भागवताचा जर विचार केला तर 8 महासिद्धी सांगितल्या. तर अष्टमहासिद्धी अनिमा, लगिमा, गरिमा वगैरे वगैरे सांगितले. आणि 10 गौण आहेत. गुप्त होणं, तिकडं निघणं वगैरे वगैरे, ह्या सुद्धा सिद्धीच आहेत. पण कशात? ह्या गौण आहेत. म्हणजे 8 प्रधान सिद्धी आहे आणि 10 गौण सिद्धी आहेत. अशा 18 सिद्धी भागवतात वर्णन केलेलं आहे. पण आपल्याला विचार जास्त सिद्धीचा करायचा नाही. लोक सिद्धीच्याच मागे तो काय करा. एखाद्याने सांगावं फक्त की बाबा माझ्याकडे मी तुमच्या डोक्यावर हटला, कुठलाही रोग असू दे तुमचा गेला म्हणून समजा सिद्धी आहे मला. अशा लोकांकडे लोक जातील का? आजी सर म्हणलो त्यांनी या आणि तुम्हाला ब्रह्मज्ञान सांगतो. काय नाही फुकट. आमच्याकडे येते का तिकडे जात ते म्हणजे आम्हाला ब्रह्मज्ञान सांगू नका. पैसा मिळेल का सांगा, काय संसार चांगला होईल का सांगा. आमचं चांगलं भलं बरं सुखाची व्याख्या तीच करून ठेवली ना आपण. सुखाची व्याख्या काय केली आपण? लग्न बिग्न, पैसा, घरदार, वा वा वा. आणखी तरी ते गुरुकृपा. आता गुरुकृपा आहे का प्रारब्ध आहे? गुरुकृपा एकच लक्षात घ्या. गुरुकृपा काय? ओळखीला हरी. जर तुम्हाला गुरुची कृपा झाली तरच त्या देवाला ओळखता येतं. आणि तेवढीच कृपा आहे गुरु. संतांचं जे वर्णन केलं, संत उदार उदार भरले अनंत भांडार, माग त्याशी पुरे देती आणि काशी उरे. संत एवढे उदार कस काय? भरभरून देत काय हो संतांकडं? नाही तर त्यांनी वर्णन करावं, आम्ही सदैव सुडकी. काय तुकाराम महाराजांना काय होतं त्यांच्याकडे? लौकिक दृष्टीनं. पण अलौकिक दृष्टीनं होतं ज्ञान. आणि कुणालाही ते काय देत होते? ज्ञान देत होते. महाराज एक सुभाषितकाराने काय वर्णन करावं? न चोरहार्यम न च राजहार्यम न च भ्रातृभाज्यम न च भारकारी, व्यये कृते वर्धते एव नित्यम, विद्याधनं सर्वधनं प्रदानम. काय वर्णन? न चोरहार्यम, ज्याची चोरी करू शकत नाही. न चोरहार्यम न च राजहार्यम, राजा हिसकावून घेऊ शकत नाही. न च भ्रातृभाज्यम, डोक्यावर कधी भार होत नाही. आता आम्ही शिक्षक मंडळी, कीर्तनकार मंडळी कीर्तन करून सांगितलं असतं का हो, लय सांगायचं होतं पण कालच कीर्तनात सगळं सांगून टाकलं ना, संपलं सगळं. असं कधी होतं का? नाही. नच भारत. बरं विषय असा आहे, नच भ्रातृभाज्य, भाऊ वाटा मागत नाही. नाही तर तुम्ही 1 नंबरने मिळवा नाही तर 2 नंबरने मिळवा. भाऊ काय म्हणतो? एकत्र कुटुंब आहे, अर्धा निम्मा निम. जुन्या काळात फुटका तांब्यात येणार नाही. वाटण्या मला सगळ्यांची वाटणी होईल, पण तुमच्या ज्ञानाची वाटणी होईल का? याचा उलटा असं सांगितलं. व्यये कृते वर्धते एव नित्यम. व्यये कृते, दिल्याने वाढत जातं. त्याचं नाव काय? ज्ञान. आणि संतांकडे काय होतं? तर ज्ञानच होतं. कैवल्य कनकाची या ज्ञाना, कैवल्य कनकाची या दाना, जो नकडसी थोरसाना, द्रष्टाची या दर्शना, पाडावू जो. अमृतानुभवात माऊलीनं वर्णन केलं. कैवल्य कनक, माऊलीनं कशाचं दान केलं महाराज? कैवल्य कनक. कनक म्हणजे सोनं, सोनं सुवर्ण. आणि कैवल्य म्हणजे मोक्ष. कशाचं दान केलं? मोक्षाचं दान. सगळ्या संतांनी कशाचं दान केलं? मग या सगळे या, सांगा काय पाहिजे तुम्हाला घेऊन जा. जो जे वांछिल तो ते लाभू प्राणी जात. आणि सर माऊलीनं मुक्त हस्ताने, तुकाराम महाराजांनी मुक्त हस्ताने ज्ञानाचं दान केलं. आम्हाला हे दान नको, आम्हाला भलतंच दान पाहिजे. तर म्हणजे दान आणि वाण हे जर फरक आहे बरं का? तुम्ही संत जेवढे उदार का, आमच्याकडे वाणी लय उदार आहे. काही माग 10 डबे तारडा माग लगेच दे. कोण? वाणी. मग ते उदार नाही का? म्हणजे नाही. का उदार नाही? पैसे अगोदर घेतो मग सामान देतो. दान म्हणावं. मोबदला घेऊन देतो. तसं आता आम्ही सुद्धा इथं बोलतो आणि मोबदला घेतो. आता हे दान म्हणा का? नको बोलू याच्यावर. काय करायचं?
दान आणि वाणामध्ये फरक लक्षात घ्या. मोबदला घेऊन देणे त्याला म्हणायचं वाण, आणि कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता देणे त्याला म्हणायचं दान. आणि माऊलीनं काय केलं? कैवल्य कनकाची दाना, कैवल्य कनकाचं दान दिलेलं आहे. आणि म्हणून सिद्धीच्या मागे लागू नका. सिद्धीला विपिसे कोण तया पुसे. मग त्याला दृष्टांत दिला, दृष्टांत दिला. तुम्ही कसं बना? राजहंस पक्ष, राजहंस नेले राजहंसे पाणी काय. दूध आणि पाणी एकत्र करून राजहंस पक्षाला दिला तर तो फक्त दुधाचं प्राशन करतो, पाणी जागेवर पडू देतं. तसं सिद्धी आणि मोक्ष सोबत आलाय. आता कोणाला घ्यायचं? फक्त मोक्ष घ्यायचा आहे, सिद्धी जागेवर पडू द्यायची. खूप दृष्टांत आहे त्याला, पण माझ्या घड्याळीकडे लक्ष आहे. एक गुरूंचा शिष्य गुरूंकडे शिकला आणि गुरूंचा प्रसाद त्याला झाल्याबरोबर त्याला मोक्ष मिळाला. किंबहुना मोक्ष मिळवण्याच्या रेखेवर तो होता. असं मिळाला म्हणल्यानंतर पुन्हा तो घोटाळा होईल. त्या रेषेवर मोक्ष रेखे आला, भाग्य विरटला. पण ती मोक्षाची रेषा पार करण्याच्या अगोदर सिद्धीचा अडकला. पण यासाठी सांगायचं कशात अडकला? सिद्धीचा. अहो सिद्धीत लय मोठे मोठे लोक अडकले. चांगदेव महाराज सिद्धीत अडकले. चांगदेव महाराज ध्यानाला बसायचे आणि 1 वर्षांनी जागा झाल्यानंतर एका प्रेताला जिवंत करायचं. प्रेताला जिवंत करणं म्हणजे सिद्धी. ऐक सिद्धी. हे भावंड तिकडून चालले होते, चालता चालता अरे काय दृश्य. सगळेजण आपापले माणसं घरचे मेलेले घेऊन आले. त्याकडे विचार कस काय? नाही ते फार मोठी योगी आहेत चांगले. ते समाधीतून जागे झाले की एकाला जिवंत करणार, बाकीचे घेऊन जाणार, एक जिवंत होणार. ही मुक्ताबाई चालता चालता म्हणे काय सोंग लावलं म्हणे. तिनं असं हाड घेतलं असं फेकलं, असं हाड होतं. ते होतं कुत्र्याचं. ते हाड म्हणलं तर ते नुसतं फेकल्याबरोबर कुत्रा कुमार जिवंत होत. आणि उठारे म्हणले की सगळे प्रेत. सिद्धी त्यांच्या पायाजवळ आहे ना महाराज. ते काय सिद्धीसाठी पुढंच होतं. ते चांगदेव महाराज जागा झाल्यानंतर शिष्याला बोलवलं, एक दिवसाला गिराय कुठे गेले? सांगितलं महाराज काय नाही, लहान लहान भावंड होते, त्यात एक पोरगी होती, नुसतं उठ म्हणलं की सगळे उठले म्हणजे. हा मी वर्षभर तप करतो आणि एकाला जिवंत करतो. एक चालता चालता उठले म्हणलं लय मोठी योगी असतील बाबा. सांगायचं तात्पर्य सिद्धीत अडकू नये. तर कोणता दृष्टांत मला सांगायचं नाही. सांगण्याचं तात्पर्य काय? सिद्धी लावी पिसे कोण दया पुसे नेले राजहंसे पाणी काय. पण मात्र एक घोटाळा होईल, आपल्याला शंका येईल. ती शंका महाराजांनी पुढच्या चरणामध्ये सांगितली. काय ते करावे संदेही निर्गुण. नाथ महाराज तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात, हो मान्य हो, काय करावं? काय ते करावे. एक शंका उपस्थित आहे. काय ते करावे, काय करू बाबा मी आता? काय ते करावे संदेही निर्गुण. तुम्ही निर्गुण देव सांगायले, पण आमच्या मनामध्ये शंका निर्माण होती. जगात देव आहे पण डोळ्यात दिसत नाही. आता दिसत नाही म्हणले की घोटाळा झाला ना. आम्ही विज्ञाननिष्ठ माणसं, जे डोळ्याने दिसतं ते खरं, असं आमचं प्रमाण आहे. यत्र यत्र धुमोहा तत्र तत्र बन्ही. अनुमान प्रमाण आम्ही प्रमाणाला मानतो. आणि तुम्ही म्हणता देव डोळ्याने दिसत नाही. म्हणणार परदानी शंका उपस्थित.
काय करू बाबा मी आता? काय ते करावे संदेही निर्गुण आणि ज्ञानाने सगुण. आता ज्ञान झालं की सगुण काढून टाके. ज्ञान हे सगुणाला ठेवीत नसतं आणि निर्गुणामध्ये शंका राहते. आता कायच करा? आली नाही शंका. पण माऊलीनं फार सुंदर समन्वय लावला. काय म्हणू बाबा देवा तुला मी आता? तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? सगुण म्हणू सुंदर बात चौधरी बात. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. हो, आमच्या साधू संतांचा काय उपकार आहे. हो, तुम्हाला सगुणातही देव पाहायला सांगितला आणि निर्गुण तर देव हायचे. पण निर्गुण देवात संदेह आहे. मग सगुणाकडे जरी आला, सगुणी भजता निर्गुणी पापसी. तुम्ही सगुणाला तरी बघ, जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप पूजा ध्यान जप त्याची नाही. म्हणून कुणालाही पाहिलं की साधू संत नमस्कार करतात. दत्तात्रय भगवंत 24 गुरु केले. कोणाचा एक एक गुण घेतला की बाबा कोणाला गुरु करावं. एक तर असा केला की एक कपोत पक्षी होता. एक कपोती त्याची बायको आणि त्याचे 2 मुलं त्या पक्षाचे. काहीतरी झालं ती पक्षी खाली पडली आणि मेली. ते पक्षी ते पिलं खाली पडले. मग याला वाटलं बायको गेली, लेकरं गेली, आता आपण तरी कशाला जिवंत राहू म्हणून त्यांनी उडी टाकली आणि आत्महत्या केली. काय कोणी त्या पक्षाने हे कोणी पाहिलं? ते अवधूतांनी ज्यांनी त्याने हात जोडले म्हणे एवढा मोह, एवढा मोह नसला पाहिजे. जे आत्महत्या करू नये, चांगलं नाही आत्महत्या करणं. खरं म्हणजे शब्द चुकीचा वाटतो. अहो, आत्म्याला न ओळखता मरणं हीच आत्महत्या आहे. मग आता जन्माला आलो तर आत्म्याला काय करा? ओळखून घ्या. आत्महत्या करू नका. ही देहाची हत्या करणारे लोक आहेत. पण आत्महत्या आपण जर करायला लागलो तर आत्महत्या होऊ. म्हणून ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धीला विपिसे गुणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय. काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण मोस केले. मग काय म्हणतात? महाराज केले कर्म झाले त्याची भोगावे उपजले मिळे. केले कर्म झाले म्हणजे जे जे आपण कर्म केले कर्म झाले त्याची. बघा पहिला मंडळ म्हणून सांगतो तुमचा सप्ताह म्हणून तुमच्यासाठी एक गोष्ट सांगितलं. काय झालं? एक श्रीमंताची पोरगी वारकऱ्याच्या घरात सुरू होणार. श्रीमंत घराण्याची पोरगी, वारकऱ्याची पोरगी श्रीमंताच्या घरात. त्या पोरीवर संस्कार कोणाचे? महाराज वारकऱ्याचे आपले. त्यामध्ये कीर्तन प्रवचन महाराज मंडळी वगैरे येणार, चर्चा होणार. आणि तिथं गेल्यानंतर त्या श्रीमंताच्या घरात काही नाही, काही नाही. मग ती पोरगी आजूबाजूच्या शेजाऱ्यांना सांगू लागली मला उपाशी होते आणि मला शिळ खायला होते. ती गोष्ट केली त्या सासूच्या कानात. सासूने टाकली तिच्या नवऱ्याच्या कानात. हो, आपण एवढे श्रीमंत, एवढी इज्जत कमीली आणि आपली सून आपली इज्जत घालायला लागली असं असं म्हणायला लागलं. तेव्हा असं बोलू तिला. सुनेला बोलून घेतलं समोर बसवलं. सासरा तुला कधी उपाशी ठेवलं का? म्हणजे नाही. तुला कधी शिळ खायला दिलं का? नाही. मग बाहेर जाऊन आमची बदनामी करायला लागली तू. ती हुशार होती. तिने सांगितलं सासरेपणा मामांजी एक सांगू का? आपण आता जे खायला लागलो ते आताचं कर्म आहे का मागचं कर्म आहे? आज जे खायला भेटलं ते आताचं ताजं कर्म आहे का मागचं कर्म आहे? मागचं कर्म. मग ताजं आहे का शिळ आहे? म्हणजे शिळ आहे. पण आता काही चांगलं कर्म केलं नाही तर उद्या आपल्याला म्हणजे उपाशी राहते. तुम्ही काय खोटं बोलले? त्यांना काही संस्कार माझं म्हणून नाही कळालं, पण तुम्हाला कळालं ना. सासऱ्याला कळालं नाही आणि परमात्मा मध्ये कोण कोणाला उपदेश करेल सांगताय? मदतनं बाळाला उपदेश केला, शंकराचार्यानं आईला उपदेश केला, तसं सुनेनं सासू सासऱ्यांना उपदेश केला. पोरी काय करावं आहे? ते म्हणे चला कीर्तनाला.
हा कीर्तन ऐका, वारकरी व्हा, गळ्यात माळ घाला, चला पंढरपूरला आणि देवाला ओळखून घ्या. बस एवढं केलं तर आपलं काम होईल. ते वारकरी झाले, दृष्टांत संपला. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले गेले ऐसे किती डोंबार. जोरदार टाळ्या वाजवा आपण.
एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे. महाराज शेवटच्या चरणामध्ये म्हणतात काय नाही, तुम्ही एकदा फक्त देवाला ओळखा. देवाला ओळखलं कामच झालं तुमचं. तुम्ही संसारात धन्य आहात. हो, तुम्ही संत आहात. फक्त देवाला ओळखले की तो संत असतो. नवे नवे देवाला ओळखणारा संत असतो. हो, ओळखला हरी धन्य तू संसारी. मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धीला विपिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण पोसले केले कर्म झाले तेची भोगाले उपजले मेले ऐसे किती एका जनार्दनी नाही याता याती. याता याती या शब्दाचा अर्थ जन्म आणि मरण. हो, याता याती जाणं येणं जाणं येणं जाणं येणं कुठपर्यंत. किती वेळा जन्मा यावे मृत्यू व्हावे. आता जन्म मरण नको देवा, एकदा जन्माला आलेलो आहो. आता खरं सांगा, आता जाऊ द्या, वेळ झालेला आहे. 5 मिनिटात आपल्याला थांबायचंय. एकच प्रश्न तुम्हाला सगळ्यांना, बहुतेक पेपर फुटलेला असू शकतो, शक्यता आहे, पण मला खात्री आहे की आपण एवढे विसराळू आहे की तुम्ही विसरला. कुठला तरी त्याला अभ्यास पाहिजे त्याला. साधा प्रश्न आहे. मग आम्ही जन्मतो म्हणून मरतो का मरतो म्हणून जन्मतो? अवघड प्रश्न आहे. पहिला मंडळ, आम्ही जन्मतो म्हणून मरतो का मरतो म्हणून जन्मतो? काय नेमकं काय हे? कसं काय हे गणित कसं आहे? मरतो म्हणून जन्म. हा, कुठल्याला पेपर बरोबर लक्षात ठेवला महाराज, पण बरोबर उत्तर दिलं. आम्ही मरतो म्हणून जन्मतो. आपल्याला वाटतं जन्मतो म्हणून मरतो, पण तसं नाहीये ते. आम्ही मरतो म्हणून. पण खरं सांगा, आम्ही मरणार आहे का न मरणार आहे? उत्तर घ्यायला लागेल. वोटिंग करायची का? आम्ही मरणार आहे का न मरणार आहे? मरणार आहे की नाही? असं वाटतं आपल्याला आपण मरणार आहे. मग आता आपण म्हणायला लागलो मरणार आहे, हे खरं का तुकाराम महाराज म्हणतात अमर आहात ते खरं? तुम्ही ठरवा. तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही मरणारे नाही. ज्ञानेश्वर माऊली सगळे संत म्हणतात तुम्ही मरणारे नाही. आपण म्हणायला लागलो की आपण मरणार. कसं काय? कोणाला खरं समजायचं? आपल्याला खरं समजायचं का त्यांना खरं समजायचं? तुम्ही सांगा आता, पटकन आपला वेळ होत आलाय. त्यांना खरं सांगायचं. मग त्यांनी काय सांगितलं? आपण मरणारे नाही. प्रमाण दिले ना, अमर आहात खरे की पहा खोटे हे. मग मी मरणारा का देह मरणारा? मग मी म्हणजे देह का मी म्हणजे देहावर वेगळा? काय शांत पडलेली गाडी कधी जामते. अगदी थोडं थोडं सोपं. आमचे बाबांनी मी सांगायचे, एक जाण्या तो सब कुछ जाण्या आणि एक नाही जाण्या तो कुछ भी नाही जाण्या. एकाला ओळखा फक्त द्या, संपलं. दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. मी देह नाही. पण आपला मंत्र काय? आई, आपण काय मंत्र दिला होता? आहे का त्याला मंत्र आपला? हा, बघा मंत्र कधी दिला, त्यावेळेस दिलेला मंत्र लक्षात ठेवायचा. वा वा ताई, फार छान. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. पण ते आम्ही कशाला म्हणाले? आता जाणार येणार कोण आहे? ते. आणि मी मात्र साक्षी आहे. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. सगळ्यांना मंत्र भेटला ना? हा, सगळ्यांनी या मंत्राचा निष्ठा जप नका करू. अर्थ जाणून घ्या. अर्थ जाणून घ्या. मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. एवढं जर कळलं, एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरी संगे. ज्ञानेश्वर
असेल असं मला वाटतं. कारण आनंद एकमेव अशी गोष्ट आहे की तुमच्या हृदयातून बाहेर पडली ये हृदयीचे ते हृदय घातलेले. हो या आनंद वाटा. काही काही लोक असे त्याच्या जवळ गेलं तर असं म्हणतात कधी जाईन घेऊ तरी नाही तर आपण तरी नाही. असे काही लोक आणि काही लोक बसा तुम्ही आले गेले बरं वाटतं. आता तर आमचे महात्मे महाराज त्यांना मी आग्रह केला की नाही आम्ही जाऊ नाही थांबा तुम्ही या. आणि भेट होते बसणं होतं बोलणं होतं आनंद वाटतो. आणि म्हणून हा सत्संग आपल्याला लाभला पाहिजे. आज दोन्ही महात्मे आज आपल्या या मंदिरामध्ये उपस्थित आहे. आपल्या कॉलेज हे आपलं खरं म्हणजे भाग्य आहे. त्यांचं सगळे मिळून आपण जोरदार टाळ्या वाजवून कुटुंब असल्यासारखे अगदी ही सगळी प्रेमाची मंडळी आहे. झालेली सेवा मी भगवंताच्या चरणी अर्पण करू. सेवेला आपण पूर्ण विराम. विजय